आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. कुरुल परमेश्वर पिंपरी रस्त्यावरील निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. ठेकेदाराला स्ट्रीट डीएस मुळे ब्लॅकलिस्ट करण्यासाठी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पॅकेज क्रमांक SON 07 मध्ये मोहोळ तालुक्यातील कुरुल परमेश्वर पिंपरी या 3.700 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या कामासाठी शासनाने 337.8 लाखांचा निधी मंजूर केला होता. या कामाचे ठेकेदार श्री DS मुळे सोलापूर असून 20 जून 2019 रोजीपासून सुरू होऊन 20 जून 2020 पर्यंत पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर रस्त्यावर 16 जून 2020 ते 15 जून 2025 या कालावधीत DLP लागू होता. या कालावधीत रस्त्याची देखभाल, खड्डे बुजवणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गटारी व पाईप मोऱ्यांची देखभाल तसेच सूचना फलकांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर होती. माहिती फलकानुसार या कामामध्ये मुरुम भराव, शोल्डर, GSB, SWM, PMM, कार्पेट, सिलकोट आणि 8 मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात रस्ता सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 ते 5 महिन्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण, GSB, WBM, शोल्डर तसेच डांबरीकरणाचे काम दर्जाहीन झाल्यामुळे रस्ता अल्पावधीतच खराब झाला. रस्ता खराब झाल्यानंतर परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहन चालकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. प्रेस मीडिया न्यूजचे संपादक, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनीही अनेक वेळा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे रस्त्याची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून अनेक ठिकाणी इतके मोठमोठे खड्डे पडले आहेत की रस्ता आहे की खड्डा हेच ओळखणे कठीण झाले आहे. शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार, शेतकरी, दूध वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला असून या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याच पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडे सविस्तर लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जात उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी, कोर कट टेस्ट, थिकनेट टेस्ट, मटेरियल टेस्ट, DLP कालावधीतील देखभाल कामांची चौकशी, मोजमाप पुस्तिका, बिले, वाउचर, खर्चाचा तपशील तसेच रस्ता पूर्णत्व प्रमाणपत्र मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदार श्री DS मुळे यांना ब्लॅकलिस्ट करून संबंधित दोषी अधिकारी व अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी. संपूर्ण रस्त्याची नव्याने पुनर्बांधणी करून दर्जेदार कामे करावे आणि शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे आणि लेखी स्वरूपात तक्रार पाठवण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. या कालावधीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून लेखी कार्यवाही अहवाल न दिल्यास प्रेस मीडिया न्यूजचे संस्थापक संपादक बाळासाहेब पारवे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रतिनिधी अक्षय कांबळे, प्रेस मीडिया न्यूज.